नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। गव्हाच्या पिठाच्या कापण्या करण्यासाठीचे लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ 2.5 कप, गूळ 1 कप, बेसन अर्धा कप, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून सुंठ पूड, वेलची पूड, खसखस, मीठ आणि 3 टेबलस्पून तेल। चला मग सुरुवात करूया। आता येथे मी गुळाचं पाणी तयार करायला घेणार आहे। गुळाचं पाणी तयार करण्यासाठी येथे मी पाणी आणि गूळ लो फ्लेमवरती एकत्रितपणे छानपैकी मिक्स करून घेणार आहे। लक्षात असू दे की आपल्याला येथे गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि इथे आपले छान गूळ विरघळून झालेले आहे आणि गुळाचे पाणी तयार झालेले आहे। आता येथे मी 2.5 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यात आपण अर्धा कप बेसन, रवा, 1 टेबलस्पून बडीशेप पावडर, 1 टेबलस्पून सुंठ पूड, वेलची पूड, आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता येथे मी 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवत आहे। ते गरम झाल्यावर आपण या पिठामध्ये ते एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे। असे आपल्याला छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। आता येथे मी कोमट गुळाचे पाणी गाळून घेत आहे, जेणेकरून त्यात जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल। आता आपल्याला जसे बसेल तसे गुळाचे पाणी थोडे थोडे टाकत आपल्याला येथे छानसं कणिक मळून घ्यायचे आहे। जर गरज लागली तर आपण थोडेसे इथे पाणीही वापरू शकतो आणि असं छानसं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। हे असं छानपैकी आपलं कणिक मळून झाल्यावर थोड्या वेळ त्याला झाकून ठेवायचं आहे। आता येथे मी कणिकचे चांगले 2 गोळे तयार करून घेतले आहे आणि त्यातील एका गोळ्याला मी चांगले लाटून घेत आहे। आता असं छानपैकी लाटून झाल्यानंतर आपल्याला त्यावर खसखस लावून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे। असं छानपैकी आता मी इथे खसखस लावत आहे। आता येथे आपल्याला चांगल्या कापण्या करून घ्यायच्या आहेत। आता येथे आपण छानपैकी कापण्या तयार करून तेलात तळून घ्यायचे आहे। आता येथे आपले गव्हाच्या कापण्या छानपैकी रेडी झालेल्या आहेत।
जर अशाच काही नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या द सिम्पली किचन या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.